आमची शाळा खूप सुंदर आहे। आमच्या शाळेत खूप छान छान झाडे आहेत, चित्रे काढली आहे। माझ्या शाळेतील सर्व शिक्षक समजून सांगतात। मुलांना सतत स्मरणात राहण्यासाठी विविध नकाशे, चित्र, कार्टून्स काढले आहेत। विविध कला शिकवितात। मुलींसाठी मेहंदी, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात। आम्हाला आमचे शिक्षक खूप छान शिकवतात। आम्हाला इंग्रजी हा विषय खूप छान शिकवला जातो। आमच्या शाळेत आमच्या सरांनी सगळ्यांना कविता तयार करायला सांगितले आहे। आम्हाला कविता तयार करण्याची प्रेरणा आमच्या सरांनी दिली आहे। खूप छान आहे ओ वेळ अमावस्या। सध्या देशभरात आहे दुष्काळाची समस्या। वेळ अमावस्या आहे एक सुंदर सण, त्या दिवशी आनंदित असते सर्वांचे मन। वेळ अमावस्येला करतात शेंगदाण्याची पोळी, दुष्काळात लोकांचे पोट भरत नाही 2 वेळी। 15 ऑगस्ट दिवशी, 26 जानेवारी दिवशी आमच्या शाळेत खेळ घेतले जातात, त्याचे बक्षीस वितरण करतात। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यासाठी प्रथम आम्ही शिक्षकांनी वर्गणी गोळा केली आणि रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात केली। त्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी मदत केली। त्यामुळे मुलाला आता शाळेविषयी गोडी वाटू लागलेली आहे आणि गुणवत्ता वाढीसाठी त्याचा उपयोग झालेला आहे। मुलांना ज्यावेळेला आपण समोर भरपूर काही ठेवतो त्यावेळेस त्यांना संधी मिळते, अन्यथा संधी मिळत नाही। सर्व टीमसुद्धा आम्ही शाळेमधले शिक्षक यामध्ये इतके इन्व्हॉल्व झालेलो आहेत की आम्हाला सुद्धा पूर्वी जे काही आम्ही करत नव्हतो ते नवीन नवीन आम्हाला या ठिकाणी करायला प्रेरणा मिळालेली आहे, मुलांकडून प्रेरणा मिळाली। रंगरंगोटी पाहून शाळेचा परिसर एकदम सुंदर दिसतो आहे आणि तो परिसर विद्यार्थ्यांना आवडत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि विद्यार्थी शाळेत येण्यासाठी प्रयत्न करतोय। अगोदर कसं त्यांना यावंसं असं इतकं वाटायचं नाही। ग्रामपंचायतीने एक मोठा वाटा या खर्चाचा उचलला, तो म्हणजे वित्त आयोगाच्या निधीमधनं जवळपास 1 लाख रुपये ग्रामपंचायतीने या शाळेला देणगी म्हणून दिले। महाराष्ट्रात क्वचितच एखाद्या शाळेमध्ये एखाद्या गावामध्ये असं घडलं असेल असं मला वाटतं। गावातल्या काही नागरिकांनी त्यांच्या ऐपतीनुसार शाळेला योगदान देण्याचा प्रयत्न केला। शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला डिजिटल क्लासरूम निर्माण करण्याचं, त्याच्यासाठी लागणारा निधी पुरवण्याचं वचन दिलं आणि जे काम आम्हाला अशक्य वाटत होतं ते काम कसं पूर्ण झालं हे आम्हाला पण लक्षात आलं नाही, पण हे काम उभं राहिलं। एक सदस्य आमच्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढं सगळं काम करताय तर मग या शाळेचं ISO प्रमाणीकरण करून घ्यायला काही हरकत नाही। आमचे विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी जे आहेत अलमले साहेब आणि आमचे केंद्र प्रमुख श्री गायकवाड सर, या दोघांनी त्या ISO साठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा वाटा उचलला। ही गोष्ट पण खूप मोठी आहे की शिक्षक काम करतोय आणि अधिकारी तन मन धनानं मदत करतात। असं एक अलौकिक असं उदाहरण या शाळेमध्ये घडलं। आपण एखादं फक्त चांगलं काम करायला सुरुवात केली ना की सगळं जग आपल्या मदतीला कसं धावून येतं, त्या पद्धतीने हे काम उभं राहिलं। आम्ही काम सुरुवात करत असताना हे इतक्या पुढे जाईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। जिल्हा परिषद शाळा आणि जिल्हा परिषद शिक्षकांबद्दल समाजामधून ज्या पद्धतीने नकारात्मक आणि निरसपणे बोललं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक किती चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत याचं चांगलं उदाहरण किंवा मी ज्याला म्हणेल की एक चांगला आदर्श वस्तुपाठ ज्या शाळेने घालून दिला आहे ती म्हणजे आमच्या लातूर तालुक्यातली जिल्हा परिषदेची मांजरी शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक। हे त्याच्यावरचं एक खूप चांगलं उत्तर आहे असं मी म्हणेल की त्या शिक्षकांनी स्वतःचा सहभाग आणि लोकांचा सहभाग मिळून आज ज्या पद्धतीने ही शाळा उभी केली आहे आपण सगळेजण पाहतो आहोत। आणि शासनाने जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा शासन निर्णय आला आणि त्यामध्ये ज्ञानरचनावाद या अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर करून आमच्या समोरील प्रत्येक मूल किती चांगल्या पद्धतीने शिकू शकतं याचंही उत्तम उदाहरण त्या शिक्षकांचे काम, धडपड आणि तळमळ आपल्या सर्वांसमोर आहे। अशाच पद्धतीने आम्ही संपूर्ण तालुका हा रचनावादी तालुका केलेला आहे आणि आज आमची एक मांजरी शाळा या पद्धतीने उभी आहे। आजूबाजूला असे अनेक समृद्धीची बेटं मांजरी शाळेप्रमाणे कार्यरत आहेत।
मांजरी शाळेने हा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर ठेवलेला आणि मांजरी शाळेचा हा प्रयास आणि एक प्रवास गुणवत्तेच्या दिशेने जो त्यांनी ज्या पद्धतीने केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आणि अभिनंदनास्पद आहे.